आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया APIच्या टीमने कारेगाव शासकीय आश्रमशाळा प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरले धारेवर। 17/1/2024 रोजी सकाळपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत APIची टीम पालघर जिल्हा मोखाडा तालुक्यातील कारेगाव शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथे ठाण मांडून होती। सदर घटना मोखाडा तालुक्यातील कारेगाव आश्रमशाळा या शाळेतील 9वी मध्ये शिकत असलेला रुद्राक्ष पागी याच्या हातात 2 लाडू दिसल्याने ललित अहिरे या शिक्षकाने बेशुद्ध पडेपर्यंत बेदम मारहाण केली। या शिक्षकावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी APIच्या व राया ठाकर आदिवासी समाजसेवा संघटना यांच्या पदाधिकारी यांनी केली आहे। आश्रमशाळा कारेगाव तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथील आदिवासी मुलाला बेदम मारहाण झालेल्या प्रकरणाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हे प्रकरण पडताळणीसाठी राया ठाकर आदिवासी समाजसेवा संघटना महाराष्ट्र राज्य व आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया APIचे पदाधिकारी शाळेवर जाऊन प्रत्यक्ष चौकशी करून ललित अहिरे सर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। यासाठी आश्रमशाळा कारेगाव येथे मुख्याध्यापक सर व प्रकल्प अधिकारी नेहा भोसले मॅडम यांना बोलावून निलंबित सस्पेंड करावे ही मागणी केली। तसेच अहिरे सर यांना प्रकल्प अधिकारी मॅडम यांनी चौकशीसाठी ऑफिसमध्ये बोलावले असता अहिरे सर यांचे धमकीस्पद वक्तव्य मी फाशी घेईल, आत्महत्या करेल असे उत्तर दिल्या कारणाने आम्ही सर्व आदिवासी समाज बांधव खोडाळा पोलीस स्टेशनला ललित अहिरे याच्यावर सस्पेंड करून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळेस उपस्थित कृष्णाभाऊ गोहिरे, राया ठाकर आदिवासी समाजसेवा संघटना अध्यक्ष भाऊराव भाऊ सोंगाळ खजिनदार, संदीप गांगड आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया API, कांतीलाल भाऊ जाधव नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भाऊ वाघ, लोकसभा अध्यक्ष सुनील बांगर, इगतपुरी तालुका अध्यक्ष राजेश लहामटे, इगतपुरी तालुका उपाध्यक्ष रोहिदास भाऊ कुलाळ, मीराताई सराई, नाशिक महिला अध्यक्ष आदी उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सोनीराम गायकवाड, नाशिक।